हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना, माझा श्री गणेश श्री सोनी समर्थ. आज मी तुम्हाला खूप छान छान स्किन केअरबद्दल टिप्स देणार आहे की आपल्या स्किनला आपण चांगल्यात चांगलं बेस्ट कसं ठेवू शकतात. त्याच्यासाठी आजचा ब्लॉग असणार आहे. फुल्ली माझ्या ब्लॉगला वॉच करा आणि भरभरून तुमचं प्रेम द्या, हीच मी तुमच्याकडनं अपेक्षा करते आणि मी माझ्या ब्लॉगला सुरुवात करते. तर सर्वात प्रथम आपली स्किन आपण व्यवस्थित कशी ठेवायची. स्किन चांगली ठेवण्यासाठी बघा, तुम्हाला छोट्या छोट्या मी टिप्स सांगत आहे, त्या तुम्ही व्यवस्थित फॉलो करा. इतक्या छान छान टिप्स तुम्हाला कोणी देणार नाही, इतक्या छान आणि तुम्हाला समजतील अशा. काही प्रकारे कुठल्या टिप्स तुम्हाला मिळाल्या पण त्या तुम्हाला कळल्या नाही, समजल्या नाही, तर त्याचा उपयोग तुम्हाला होऊ शकत नाही. पण मी ज्या पद्धतीमध्ये तुम्हाला समजवते ना, त्या पद्धतीमध्ये 100% तुम्हाला त्या टिप्स समजतात. ताई काय बोलते, कसं बोलते, कशासाठी बोलते व्यवस्थित कळतं आणि तुम्ही 100% त्याचा उपयोग करतात आणि तुम्हाला चांगला फायदा होतो. आणि माझे पण हेतू तेच आहेत, माझे पण प्रयत्न तेच आहेत. मला फक्त ब्लॉग बनवायचे नाही आहे, तर मला तुमच्यापर्यंत माहिती पोचवायची आहे. छान माहिती तुमच्यापर्यंत गेल्यावरच तुम्ही त्याचा काहीतरी उपयोग करू शकता. त्याच्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करून हे ब्लॉग बनवत असते. ठीक आहे. हां, तर सर्वात प्रथम आपण जेव्हा सकाळी उठतो, कुठल्या क्षणी आपण लगेचच बघा ब्रश वगैरे झाला की आपण लगेचच नाश्ता वगैरे करतो. तर असं करू नका. सर्वात प्रथम कुठल्या क्षणी पाणी प्या. सर्वात प्रथम कुठल्या क्षणी पाणी प्या. 1 ग्लास चांगला पाणी प्या. पाणी पिऊन झाल्यावर थोडा वेळ रिलॅक्स राहा. थोड्या वेळ इथून तिथून वर्कआउट करा आणि त्याच्यानंतर जे काही काम आहे ते करून नंतर तुम्ही नाश्ता करा. कुठल्या क्षणी तुम्ही पाणी पित नाही, पटकनच काही पण खाता, असं नका करू. त्याचप्रमाणे दिवसभर पाणी पितच राहा. पाणी प्या. पाणी पिऊन झालं. दुसरी गोष्ट आहे, आपली स्किन चांगल्यात चांगली बेस्ट राहण्यासाठी पाण्याची शरीराला गरज आहेच. त्याचप्रमाणे स्किनसुद्धा दिवसभर, सपोज तुम्ही जॉबवर असाल, इट्स ओके, जॉबवर जरी असाल तरी पण तुम्ही 2-3 वेळेस स्किन तुमची वॉशरूममध्ये जाऊन फेस तुम्ही धुवू शकता. आणि जर तुम्ही घरच्या घरी असेल तर जास्तीत जास्त फेसला पाणी मारण्याचा प्रयत्न करा. जितकी तुम्ही स्किनला पाणी मारत राहणार, जितकी स्किन तुमची तुम्ही स्वच्छ ठेवणार, तितकी स्किन तुमची क्लिअर राहणार आणि जी काही घाण असते ती तिथल्या तिथे निघून जाणार. पण तुम्ही स्किन धुणारच नाही आणि जी पण डस्ट येते ती चिपकत राहते आणि सर्व दिवसभर रुटीन करून रात्री पण तुम्ही फेस असाच ठेवतात. रात्री सुद्धा तुम्ही तुमची स्किन स्वच्छ धुवत नाही, अशीच तुम्ही झोपत असाल. मग ती सगळी घाण तुमच्या स्किनमध्ये ऑब्झर्व होते, आतल्या लेअरपर्यंत जाते आणि मग तुम्हाला स्किनचे सगळे प्रॉब्लेम चालू होतात. ॲक्नी, पिंपल्स किंवा काही. आणि ज्यांची बघा ऑइली स्किन आहे, ऑइली स्किनवाल्या ताईंना तर खूपच स्किनची चांगली काळजी घ्यायची आहे. का तर तुमच्या स्किनवर जास्त घाण पटकनच साचते, का तर तुमची स्किन पूर्ण तेलकट असते, त्याच्यामुळे जी पण धूळ उडते पटकन चिपकून जाते. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त साबण, आयुर्वेदिक साबण असतील, हर्बल, तर नक्कीच तुम्ही दिवसभर साबणाचा उपयोग केला तरी चालेल. पण जर तुम्ही आयुर्वेदिक साबण वापरत नसाल तर तुम्ही नक्कीच फेसवॉशचा वापर करा. स्किनवर 3 ते 4 वेळेस तुम्ही फेसवॉश करण्याचा प्रयत्न करा, ज्याच्याने स्किन तुमची क्लिअर राहणार. त्याचप्रमाणे रात्री झोपताना ॲटलिस्ट तुम्ही कुठल्या क्रीम लावत नसाल, तुमच्या स्किनवर तुम्ही कुठल्या क्रीम लावत नसाल तर ॲटलिस्ट मी मॉइश्चरायझर तरी लावते. मला काही लावायचं नाही, पण ॲटलिस्ट माझी स्किन चांगली राहण्यासाठी, रात्रभर माझ्या स्किनचा थकवा निघण्यासाठी, स्किनवर चांगलं बोलतात ना रिलॅक्स फील होण्यासाठी आणि स्किनला आराम मिळण्यासाठी मी ॲटलिस्ट मॉइश्चरायझर तरी नक्कीच लावते. ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या फेसवर रात्री झोपताना फेस स्वच्छ धुवून मॉइश्चरायझर लावण्याचा प्रयत्न नक्कीच करा. त्याचप्रमाणे दिवसासुद्धा विचार करा, जर तुम्ही उन्हामध्ये जात असाल तर सन प्रोटेक्ट म्हणून सुद्धा तुम्ही सनस्क्रीन तुमच्या फेसवर नक्की लावाच. मी तर सांगते लावाच, लावण्याचा प्रयत्न करा, असं नाही सांगणार, लावाच. का तर आता बघा किती गरम आहे, किती हॉट आहे आणि आपण घरच्या घरी राहतो तरी पण आपली स्किन पूर्ण रेड होते. का? खूपच गरम आहे, उकडतं. त्याचप्रमाणे आपण जेव्हा उन्हात जातो, उन्हामध्ये बघा एकतर गरम टेम्परेचर असते आणि शिवाय त्याच्यामध्ये सनलाईट, ते डबल आपल्या फेसवर इफेक्ट होतं आणि आपली स्किन पूर्ण रेड आणि टॅन होते. तर सन प्रोटेक्ट म्हणून सुद्धा तुम्ही तुमच्या फेससाठी सनस्क्रीन नक्की लावा. आणि केसांसाठी सुद्धा तुम्हाला मी ह्याच्यातच टिप्स देते, कव्हर करा. ठीक आहे. केसांसाठी सुद्धा, केस तर आपण स्वच्छ धुतोच, आठवड्यातून 2 ते 3 वेळा केस धुवा. आणि केस उन्हामध्ये जेव्हा तुम्ही जाता, जेव्हा डस्ट उडत असते, प्रदूषण असते आणि ऊन असते, तर डायरेक्टली ऊन तुमच्या केसांवर लागून देऊ नका. त्यावेळेस तुम्ही केसांना स्कार्फ घ्यावर, केसांना रॅप करा, केसांना कोल्ड करून ठेवा आणि केसांना प्रोटेक्ट करा. का?
ते ऊन सुद्धा आपल्या केसांना खूपच प्रॉब्लेम करतं. सनलाईट बघा, सकाळचं जे कवळं ऊन असतं ना, सकाळचं म्हणजे इव्हिनिंग, सकाळी मॉर्निंगमध्ये 8 ते 7:30 ते 8:30 पर्यंत जे ऊन असतं ना, ते आपल्या केसांसाठी खूप चांगलं असतं. पण त्याच्यानंतर त्याची किरणं खूप डेंजर असतात आणि ती किरणं आपल्या केसांवर आल्यावर सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम होतो. केसांनाच काय, आपल्या पूर्ण बॉडीला. तर कडक ऊन सुद्धा आपल्या केसांना लागू नये म्हणून केसांना सुद्धा तुम्ही प्रोटेक्ट करा. ह्या प्रकारे जर या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या ना, तरी पण तुम्ही तुमची स्किन, तुमची केस चांगली ठेवू शकता. आणि आणखी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. थोडंसं एक्सरसाइज करा ताईंनो. आता बऱ्याचशा ताईंचा असा विचार असतो की आपण घरात तर दिवसभर कामं करतो ना, मग आपला एक्सरसाइज होऊन जातो, आपला व्यायाम होतो, मग आपल्याला एक्स्ट्रा व्यायामची गरज काही नाही. ताईंनो, तुम्हाला स्वतःसाठी तुम्ही जे दिवसभर काम करतात ना, ते आपल्या परिवारासाठी करतात. ठीक आहे, तुम्ही म्हणा किंवा मी म्हणा, आपण जे दिवसभर आपलं काम चालवतो, काम करतो, आपलं वर्कआउट आहे ते करतो, ते आपल्या फॅमिलीसाठी असतं. पण स्वतःसाठी काय, तुमच्यासाठी थोडा वेळ काढा. 5 ते 10 मिनिटं. मी असं नाही सांगत की 2 तास किंवा 1 तास. माहिती आहे मला, नसतं वेळ आपल्याकडे. आपल्याला आपला परिवार असतं, आपली मुलं असतात, सगळं काही बघून आपल्याला करायचं असतं. पण 5 ते 10 मिनिटं आपण आरामात काढू शकतो. 5 ते 10 मिनिटं काढा स्वतःसाठी. 5 ते 10 मिनिटात काहीतरी छोटा मोठा योगा करण्याचा प्रयत्न करा, ज्याच्याने तुमची बॉडी चांगली राहील. तुमच्या बॉडीला चांगलं ठेवण्यासाठी, फिट ठेवण्यासाठी, स्वस्त मस्त निरोगी राहण्यासाठी तितकं तर तुम्ही नक्कीच करू शकता. त्याचप्रमाणे झोपण्याच्या आधी शतपावलं करण्याचा प्रयत्न करा. आता ताई, आम्ही बाहेर जाऊ शकत नाही, रात्री आपण बाई माणूस बाहेर कसं जाणार, किंवा आमच्याकडे सोय नाहीये. ठीक आहे, आपल्या घरच्या घरीच आपण शतपावलं करू शकतो. घरच्या घरीच, असं पण नाही की मोठं घर हवंय, जितकं पण आपलं आहे तिथल्या तिथे तुम्ही शतपावलं करू शकता. मोजून करा ना, की मी घरच्या घरीच शतपावलं करते. ॲटलिस्ट 100. सुरुवात 50 ने करा, 25 ने करा, 50 ने करा आणि मग 100 वर जा. घरच्या घरी पण तुम्ही शतपावलं करू शकता, त्याच्याने पण तुमची बॉडी चांगली राहते. आणि हे तुम्ही सकाळी पण करू शकता आणि रात्री पण करू शकता. सगळं काही डिपेंड तुमच्यावर आहे. ठीक आहे, तर याच्या पुढे पण मी छान छान व्हिडिओ नक्कीच बनवेल. कुठल्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ माझ्याकडनं जास्तीत जास्त पाहिजे ते तुम्ही मला ह्याच्यात कमेंट करून सांगायचं आहे. त्याप्रमाणे मी चांगल्यात चांगले व्हिडिओ बेस्ट तुमच्यासाठी बनवण्याचा प्रयत्न करेन. फक्त मला तुमचा सपोर्ट हवा आहे. ठीक आहे ताईंनो, तर आत्तापुरता इतकंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत माझ्या सगळ्या ताईंनी स्वस्त राहा, मस्त राहा, निरोगी राहा. आणि आणखी छान छान कुठल्या टिप्स तुम्हाला माझ्याकडनं हव्यात ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, थँक्यू सगळ्यांना. श्री गणेशा. बाय बाय.